आणखीन एक फटका एक्स्ट्रा कव्हरला वर शॉट अक्षरशः डोळ्यांचा पारणा पेडणारा फटका आपण पाहतोय बाळा पाटीलच्या बॅट मधून सलग 2 षटकार आलेले आहेत आणि अगदी वेस्ट साइड साठी DRS घेण्यात आलेला भीमार आपण चेक करू आमचे तिसरे पंच जय सर या ठिकाणी उपस्थित आहेत हा अंपायर्स रिव्ह्यू या ठिकाणी घेण्यात आलेला आहे डाऊटफुल चेक केला जाईल पारदर्शकता आहे भरपूर या स्पर्धेमध्ये ट्रान्सपरन्सी आपल्याला पाहायला मिळेल आणि तसा प्रयत्न सलग 2 दिवस आपण केलेला आणि तिसऱ्या दिवसात देखील ग्रामीण टेनिस क्रिकेट ही वाहिनी आमच्या समावेश जॉईंड आहे फेअर डिलिव्हरी धावा मिळते 6 आणि 6 एकंदरीत धावा 2 चेंडूवरती 12 आपण पाहिल्या म्हणजे 12 चेंडू 28 ची गरज असताना आता विजयासाठी 10 बॉल 16 धावांची गरज आहे आमच्या ऑफिशियल स्कोरर देखील आज नव्याने जॉईन झाले अत्यंत चांगली माहिती आमच्यापर्यंत पोहोचवतात बाळा पाटील हे मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळतात रविदादा वायले चेंडूला गॅदर करतील तोपर्यंत एक सिंगल शॉट स्क्वेअर लेगला हा चेंडू होता 27 धावा 27 लॉस ऑफ 1 विकेट एक गडी गमावला निलेश मात्र बाद झालेत आणि आता बाळा त्याच्या साथीने आपण पाहिलं तर अमित हे 2 खेळाडू मैदानावरती खेळतात गोलंदाज किशोर अद्यापर्यंत या षटकातील रोहिर 11 संघाच्या पतीने आपण पाहिलं तर तिसऱ्या षटकामध्ये 3 चेंडूचा खेळ बॅलन्स आहे यावेळेस पायात टाकलेला बॉल आणि त्याला पाठवलंय जणू काही इथे क्षेत्ररक्षकाची मदत मिळतीये आणि लॉंग गॉफला क्लिअर करणारा आणखीन एक दर्जेदार नगरसेवक षटकार आपण पाहतोय 6 धावांसाठी पूर्णपणे या मॅच वरती पकड मजबूत करत असताना 33 धावा फलकावती आहेत 42 धावसंख्येचं टार्गेट असताना आपण पाहतो 33 वरती पोहोचलाय आणि आता विजयासाठी 8 चेंडू शिल्लक आहेत आणि 9 धावांची गरज यावेळेस आणखीन एक बॉल कदाचित पटेल मधून हरावा लागेल हा देखील बॉल चाललाय गगनचुंबी षटकार बदलापूर कर्जत हायवे एंड वरती जाणारा लांब पल्ल्याचा षटकार आपण पाहतोय सुरुवात केली या षटकाची बाळा पाटीलने परंतु शेवट या षटकाचा इथे अमित करत असताना आपण पाहतोय 4 षटकार तब्बल या गोलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळाले आक्रमण यावेळेस पुन्हा एकदा लॉंग ऑफ आपण पाहतोय चेंडू पडल्यानंतर थांबणार नाहीये जणू काही बंदुकीतून गोळी सिटावी तसं मात्र हा बॉल चालला लॉंग ऑफला आणि विजयी चौकार एंड इज वेल देन ऑल इज वेल रिची प्रतिष्ठान कल्याण डोंबिवली टीम या ठिकाणी विजय होते विजय संघाचं हार्दिक अभिनंदन आणि दोन्ही मॅचचे मॅन ऑफ द मॅच मिस्टर अमित पाटील गायकर यांना आपण देणार आहोत अत्यंत चांगली माहिती आमच्या स्कोरर आमच्यापर्यंत पोहोचवतात आणि या अमित गायकर हनुमान पाटील वडवली रिची जितू निलेश 11 कल्याण डोंबिवली संघा ठिकाणी विजय झालेला आणि आता थांबायचंय आपण आता यानंतरची मॅच असणार आहे गजानन गोपी 11 संघाचे संघनायक गजानन गोपी 11 संघाचे संघनायक आणि जागृत मराठा भिवंडी संघाचे कॅप्टन जागृत मराठा भिवंडी संघाचे कॅप्टन आणि गजानन गोपी 11 संघाचे कॅप्टन
चला दोन्ही संघाला विनंती आहे प्लीज आपण उपस्थित आहात टॉससाठी या. जागृत मराठा भिवंडी टीमचे कॅप्टन आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर टॉससाठी मित्रांनो प्लीज या कारण इथे गजानन गोपी 11 संघाचे कॅप्टन उपस्थित आहेत. चला टॉससाठी यायचंय. जागृत मराठा भिवंडी आणि गजानन गोपी 11. चला रिची जितू निलेश 11 संघाला विनंती की जेवण करून घ्या या. जेवत असेल प्रमोद दादा आपल्या काही सहकार्यांना तर जय पवार सर आग्रह करतात. चला जागृत मराठा भिवंडी टीमचे कॅप्टन अजूनही आमच्याशी कॉन्टॅक्ट करत नाहीये संपर्क करत नाहीये कारण गजानन गोपी 11 हा संघ ठिकाणी गजानन गोपी 11. चला जागृत मराठा प्लीज कम ऑन द स्टेज. चला राहुल सर यांना विनंती करेन आपण की आपल्या शुभास्य टॉस करायचा आहे. नुकताच मगाशी जो संघ पराभूत झाला मिहिर 11 थोडेसे नाराज झाले आमचे किशोरभाई कोणार्क ग्रुपचे सर्व आहेत. हार्ड लक. या दरम्यान आपण पाहतो जी जेवणाची व्यवस्था ज्यांच्या वतीनं खेळाडूंसाठी या ठिकाणी करण्यात आलेली आहे त्यांचे मेघना दादा गोंधळी ठाणे डिस्ट्रिक्ट अध्यक्ष आणि त्यांना नक्कीच आपण पाहतोय त्यांनाही त्यांचे मनपूर्वक आभार आपण या ठिकाणी व्यक्त करणार आहोत कारण सध्या लोणावळ्याला फॅमिली सोबत एन्जॉय करतात आणि या मॅचचा आनंद देखील ते घेतात. तमाम सर्व क्रिकेट रसिकांसाठी त्यांच्याकडून भरपूर साऱ्या शुभेच्छा देखील येतात. एखादा गोंधळी नामांकित उद्योजक आहेत आणि अध्यक्ष देखील आहेत. गजानन गोपी 11 या संघाने टॉस जिंकलेला आहे. श्रेयस इंदुरकरचा संघ आणि आता शतकक्षणासाठी सज्ज देखील झालेला आहे त्याच्यावरती त्यांची अंमलबजावणी चालू आहे. श्रेयस हा सामना 3 षटकांचा असणार आहे लक्षात असू द्या. दोन्ही टीम जागृत मराठा आपणास देखील महत्वाच्या सूचना आहेत की हा सामना 3 षटकांचा राहील.
सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा सहर्ष मनपूर्वक स्वागत। ओम साई छत्रपती सीसी कुळगाव आयोजित नगरसेवक चषक 2024 पुरस्कृत आमचे कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे विद्यमान नगरसेवक आदरणीय सन्माननीय रमेशजी जनार्दन सोळशे साहेब, तसेच त्यांच्या सौभाग्यवती हर्षदाताई रमेश सोळशे, पाणी पुरवठा सभापती कुळगाव बदलापूर नगर परिषद आणि त्यांचे भाऊ बदलापूरचे नामांकित उद्योजक आदरणीय नानाशेठ सोळशे यांनी पुरस्कृत केलेली ही स्पर्धा आपण पाहतो। तसे आमचे सहआयोजक यांचे कौतुक व्हायला हरकत नाहीये राहुल सर, कारण अफाट मेहनत गेली 3 दिवस आपण पाहतोय। तसेच आमचे गणेशजी पाटील हे देखील भरपूर मेहनत या ठिकाणी करतात। अगदी आपण पाहतो जिथे वेळोवेळी ज्या ज्या गोष्टीची गरज असेल सातत्याने धावपळ करणारे हे व्यक्तिमत्व आहे। अगदी म्हटलं जाताना एखाद्या यशस्वी पुरुषाच्या मागे एखाद्या स्त्रीचा हात असो, तसं एखाद्या यशस्वी स्पर्धेच्या मागे कोणाचा तरी हात असो, ते म्हटलं तर आमचे गणेश पाटील, त्यांचं कौतुक व्हायला हरकत नाही आहे। उद्या निश्चित त्यांचा आवर्जून एक विशेष सत्कार देखील आपण करणार आहोत आयोजकांच्या वतीनं। त्यांना विनंती आपण या बघा, नक्कीच लगेचच गणेश पाटील हजर झाले, कारण आता काही मॅन ऑफ द मॅच बाकी होतं द्यायच्या, तर सगळ्यांना आपण खुश करणार आहोत। 40+ क्रिकेट आहे मित्रांनो, एन्जॉय तर होणारच। चला मॅच चालू करायची आहे। मिस्टर MP मुन्ना पठाण सर आणि त्यांच्या साथीनं मिस्टर अमितजी डांगरे सर, बदलापूरची ओळख आहे। हळूहळू बदलापूरचं 40+ क्रिकेट डेव्हलप करण्यामागे अमित डांगरे सुद्धा आता प्रयत्न करत आहेत। बघा प्रशांत देखील किती ऍक्टिव्ह आहेत, आज कुठेतरी जवानी आले असंच म्हणावं लागेल। आणि आज खेळ तुम्हाला प्रत्येक खेळाडूला लाजवेल। मी तर म्हणेन राहुल सर, आपण पाहिलं तर कालचं क्रिकेट हे सुंदर होतं, परंतु त्याच्यापेक्षाही जास्त सुंदर आहे आज क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते। कुठेतरी सर्व खेळाडू बहरलेले दिसतात, प्रत्येक खेळाडूच्या असं वाटत नाही चेहऱ्यावरती थकवा आहे, कारण इतक्या मॅचेस कव्हर करतात। आज सलग 4 मॅचेस या लीग फॉर्मॅटमध्ये खेळायच्या आहेत, परंतु कुठेही थकवा 40+ खेळाडूंच्या चेहऱ्यावरती जाणवत नाहीये, हे वैशिष्ट्य आहे। चला 3 षटकांची मॅच आहे, लक्षात असू द्या। जागृत मराठा भिवंडी संघाची सलामीची जोडी मात्र दाखल झाली आहे। 2 सामने कदाचित आपण पाहिलं तर त्यांनी गमावलेले आहेत। आता हा सामना त्यांच्या दृष्टिकोनातून फार आणि फार इम्पॉर्टंट असणार आहे ही मॅच जागृत मराठा भिवंडीसाठी। सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे। जाऊया मॅचच्या दिशेने, पुढे एकदा सर्वांना देऊया गणेशजी पाटील साहेब असतील यांच्या वतीने भरपूर साऱ्या शुभेच्छा, गीतेजी ठाकरे यांच्या वतीने भरपूर साऱ्या शुभेच्छा आपण देऊ आणि आमच्या समालोचन कक्षाच्या वतीने देखील शुभेच्छा आपण देत आहोत। यावेळेस आपण पाहतोय पहिला बॉल पॉईंटच्या दिशेने फक्त ढकलण्यामध्ये जंटर पुश केलाय आणि आज दरम्यान आपण पाहतो 2 धावा मिळतील। पुश करो खुश रहो असं म्हटलं जातं क्रिकेटमध्ये, आणि या 2 धावा धावफलकावरती मिळतात। जागृत मराठा भिवंडी संघ, बॉलर्स नेम मिस्टर मॅक,